नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया चिकन फ्राय। चिकन फ्राय बनवण्यासाठी जास्त पदार्थाची गरज नाही आहे आपल्याला। नॉर्मली तुम्हाला एक चिकन घ्यायचं आहे। चिकन ऑलरेडी कट करूनच आपण आणतो, त्याला प्रॉपरली वॉश करायचं आहे। वॉश केल्यानंतर एक मसाला आहे, चिकन टिक्का मसाला आहे, जो आपल्याला लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो। तेच तुम्हाला फक्त याच्यामध्ये टाकायचं आहे आणि योग्यरित्या फ्राय करायचं आहे। आपण त्याची रेसिपी बघून घेऊया पुढे। चिकन वॉश करून झाल्यावरती आपल्याला मसाला योग्यरित्या त्याला हे करून घ्यायचं आहे, मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आणि मॅरिनेट करण्याची वेळ सहसा आपल्या 30 मिनिट्स ते 35 मिनिट्स आपल्याला मसाला लावून ठेवायचा आहे। तर तो योग्यरित्या त्याला जेव्हा तो ऑब्झर्व करून घेतो चिकनला, त्यानंतरला आपल्याला त्याला फ्राय करायचं। तर बघा त्याचा कलर कसा चेंज होतो आहे। हा मसाला इतका छान आहे ना, हा सर्वीकडे अवेलेबल पण आहे आणि ह्याची टेस्टच वेगळी आहे, कारण की ह्याच्यामध्ये सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते ऑलरेडी मिक्स करून आलेले असतात। म्हणून ह्याला प्रॉपरली आपण एकदा मॅरिनेट केला ते अवधी त्याचा जवळपास तुम्हाला 30 ते 35 मिनिटच ठेवायचं, त्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं आहे। नंतर एक साधारणतः पुढची प्रक्रिया मी तुम्हाला सांगेनच। पहिला आपण याला मॅरिनेट करूया। योग्य मॅरिनेट केल्यावरती आपण 30 मिनिट्स नंतर परत हे करूया, फ्राय करायला स्टार्ट करूया। जवळपास 35 मिनिटं मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये आपण थोडंसं ऑइल टाकणार आहे। मॅरिनेट केल्यावरती बघू शकता कलर पूर्णपणे चेंज झाले आणि आपण त्याला वेळ दिल्यामुळे ते पूर्णपणे जे मसाला आहे ते चिकनने ऑब्झर्व करून घेतलेलं आहे। आता आपण 1 बाय 1 त्याला फ्राय करायला स्टार्ट करणार आहोत। आणि लक्षात नेहमी ठेवायचं की जेव्हा पण आपण फ्राय करतोय मॅरिनेट करून झाल्यावरती आपल्याला जो गॅसचा जो प्रेशर आहे तो एकदम लो वरती ठेवायचा आहे, नाहीतर ते जळायची शक्यता असते। आणि ही रेसिपी इतकी सिंपल आहे ना की जास्त काहीच नाही। नॉर्मली तुम्हाला चिकन वॉश करायचं आहे आणि तो जो मसाला सांगितलेला चिकन टिक्का मसाला, तो मसाला तुम्हाला चिकन बरोबर पूर्ण मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवायचा आहे। नंतर नॉर्मली पॅनमध्ये फ्राय करायचं आहे। आता साधारणतः फ्रायसाठी 15 ते 20 मिनिटं तरी लागणार। साधारणतः 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपण एक साईड ऑलरेडी फ्राय करून झालेला आहे। तुम्ही बघू शकता की कलर एकदम व्यवस्थित चढलेला आहे चिकनला आणि जो मसाला आहे तो पूर्णपणे चिकनला मिळाल्यामुळे तो चिकन जो कलर आहे तो कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। अजून साधारणतः 5 मिनिटं लागतील आणि आपला चिकन घरगुती फ्राय रेडी असेल। ती 10 ते 15 मिनिटाच्या फ्राय केल्यानंतर आपला चिकन फ्राय रेडी आहे। घरगुती चिकन फ्राय, ज्याच्यामध्ये जास्त काही साहित्य आपण टाकलेलं नाही आहे। नॉर्मल प्लेन चिकन जो आपण मार्केटमधून आणतो आणि एक सिंपल जो मसाला जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो, ह्यांना आपण मिक्स करून हा चिकन फ्राय बनवलेला आहे। याची टेस्ट तुम्ही स्वतः बनवून ट्राय करू शकता आणि ह्याला अगर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता, सोया सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा नॉर्मली पण ॲज अ स्टार्टर तुम्ही त्याला खाऊ शकता, थोडंसं चाट मसाला त्याच्यामध्ये ॲड करून। आणि ह्याच्यासोबत अजून एक रेसिपी आहे जी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत रिव्हील करू। हे चिकन फ्राय केल्यानंतर पुढची ग्रेव्हीची एक रेसिपी आहे, ती आम्ही तुमच्यासोबत रिव्हील करू। आणि अशाच चांगल्या रेसिपीसाठी प्लीज फॉलो करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।